हे आहेत डॉक्टर अद्रकराव वाकडे तिकडे आणि आपली गुणकारी हळदी. तर हे दोन घटक वापरून आज आपण बनवणार आहोत अशी एक पारंपरिक आरोग्यदायी आणि जबरदस्त चविष्ट रेसिपी, आलेपाक हळद वडी. ही वडी हिवाळ्यात शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. चला तर मग पाहूया ही खास रेसिपी आणि काही टिप्ससह. तर इथे मी 200 ग्राम अद्रक वापरला आहे. स्वच्छ धुवून ह्याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे आणि ते कोरड्या फडक्याने पुसून घेतलं आहे. आणि त्याच सोबत इथे 50 ग्राम ओली हळद आहे. हिवाळ्याचा महिना आहे तर ओली हळद तुम्हाला सहज मिळेल. तिचेही मी साल काढून स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. तर आपलं हे एकूण सगळं मिळून आहे 250 ग्राम. 200 ग्राम अद्रक आणि 50 ग्राम ओली हळद. आता हे जे आलं आणि ओली हळद आहे आपण त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात. सर्वात आधी आपण आल्याचे काप करून घेऊयात. आलं नेहमी उभं कट करायचं आपल्याला जेव्हा कट करायचं असेल तेव्हा, आणि नंतरून आडवं करून ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आल्यामध्ये धागे असतात, त्या धागेच्या दिशेने कट केलं की आलं कट करायला सोपं जातं, चिरायला ते सोपं जातं. त्यामुळे आधी आलं उभं चिरून घ्यायचं आणि नंतरून ह्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे. हे पहा, अगदी असे बारीक काप आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत. आता सगळ्या अद्रकाचे असेच बारीक काप करून घेऊयात. हिवाळ्याचा महिना आहे. ताजं आलं आणि ओली हळद आपल्याला सहज बाजारात मिळते. आता इथे आलं वापरताना ताजं वापरायचं. जर तुम्हाला जुनं घ्यायचं असेल तर तुम्ही जुनंही घेऊ शकता. पण जुन्या आल्यामध्ये तिखटपणा जो असतो तो जरा जास्त असतो. वडी खाल्ली जात नाही जास्त नुसती जर खाल्ली तर. त्यामुळे शक्यतो इथे ताजं आलं वापरायचं. ताजं आलं चिरायलाही सोपं जातं आणि आल्यामधला जो तिखटपणा आहे तोही थोडासा कमी असतो. तर इथे आल्याचे काप करून झालेले आहेत. छान असे बारीक बारीक काप करून घ्यायचे, मिक्सरला फिरवायला ते सोपं जातं. आता आपण ओल्या हळदीचे काप करून घेऊयात. आता ओली हळद चिरायला फार सोपी जाते, काही कठीण नाहीये. तिलाही सुरुवातीला उभं चिरायचं आणि नंतरून मग असे छोटे छोटे काप करून घ्यायचेत. आता फक्त आलेपाक वडी खाण्यापेक्षा मी ह्याला थोडासा ट्विस्ट दिला आहे. यामध्ये मी हळदही घातली आहे, म्हणजे तुम्हाला आलं आणि हळदी असे दोन्हीचे फायदे मिळतील. पण आल्याचं प्रमाण ह्यामध्ये जास्त आहे आणि हळदीचं कमी आहे. तुम्हाला जर आलेपाक वडी करायची असेल तर फक्त 250 ग्राम इथे आलं वापरा आणि हळदी वापरायची गरज नाही. चला, आलं आणि हळदी ह्याचे दोन्हीचे तुकडे छोटे छोटे करून झालेले आहेत. हळदीचा काय सुंदर कलर दिसतोय ना, सुरेख. आता आपण हे बारीक मिक्सरला वाटून घेऊयात. आता इथे आलं आणि हळदी बारीक करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं, ज्यामध्ये आपण मसाला करतो ते. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचे छोटे छोटे केलेले तुकडे आणि पाण्याचा कसलाही वापर न करता सुरुवातीला आपण हे पल्स मोडवरती बारीक करून घेऊयात. हे पहा, मिक्सर चालू बंद करून असं मी थोडंसं ह्याचं आबडधोबड वाटून घेतलं आहे. आता पूर्ण स्पीडवरती मिक्सर फिरून ह्याची एक छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, पाण्याचा कसलाही वापर इथे करायचा नाही. तुम्हाला जर अगदीच वाटत असेल की हे बारीक होत नाहीये तर 1 चमचाभर तूप घालायचं आणि मग हे बारीक वाटून घ्यायचं. पाण्याच्या ऐवजी तूप घातल्यामुळे मिश्रण गुळगुळीतही होतं आणि त्याला सुगंधही छान येतो. हळदीचा रंग आणि सुगंध टिकवायचा असेल तर वाटताना पाणी अजिबात घालू नका. चला, आलं आणि ओली हळद आपली इथे वाटून झालेली आहे. हळदीमुळे हाताला असा छान रंग आला आहे. असो, आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे साखर. जेवढं आपण आलं आणि ओली हळद वापरली आहे म्हणजेच 250 ग्राम, तेवढीच आपल्याला इथे साखर वापरायची आहे. अगदी वाटीचं प्रमाण पाहिलं तरी हे आहे 1 वाटी साखर आणि वरती अगदी पाव वाटी साखर येते. ही सगळी मिळून आहे 250 ग्रॅम साखर. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. आता एका जड बुडाच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आणि त्यात आले हळदीचं मिश्रण घालायचं आणि मंद आचेवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला इथे आलं आणि ओली हळद मंद आचेवरतीच परतून घ्यायची आहे. जोपर्यंत ह्या दोन्हींचा कच्चा वास निघून जात नाही आणि ह्यामधलं पाणीही निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. हे पहा, सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं झाली की हे हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागतं.
हे सगळं मिश्रण प्रॉपर घट्ट होण्यासाठी साधारण एक 8 ते 10 मिनिटं लागतात मंद आचेवरती. हे पहा, अजून 6 मिनिटे झाली आहेत. हे व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. ह्या स्टेजला हे आलं की आता आपण ह्यामध्ये घालायची आहे साखर. छान सोनसळी रंग आला आहे ह्या मिश्रणाला. आता साखर घालूयात. 250 ग्राम साखर आहेत. तुम्ही गूळ घातलात तरीही चालेल. आता साखर घातल्यानंतरून मंद आचेवरतीच हे आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे. साखर जोपर्यंत पूर्ण वितळत नाही आणि हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झाली साखर घालून की आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव टीस्पून काळी मिरीची पूड. तुम्हाला वाटलं की काळी मिरीची पूड ही तिखट असते तर अगदी तुम्ही 1/8 टीस्पून घातलं तरीही चालेल, पण काळी मिरीची पूड घालायला विसरायची नाही. काळी मिरी घातल्यामुळे आल्यामधलं जे जिंजरॉल असतं आणि ओल्या हळदीमधलं जे कर्क्युमिन असतं ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जातं. त्यामुळे काळी मिरी घालणं विसरायचं नाही. ती आले आणि हळदीतील पोषक द्रव्य शोषण्यास आपल्याला मदत करते. आता तुम्हाला माहित आहे का, आलेपाक हळद वडीचे अनेक फायदे आहेत. हे आलेपाक हळदीचे वडे शरीराला उष्णता देतात आणि थंडीपासूनही संरक्षण करतात. सर्दी, खोकला, घशातील खवखव यावरही उपयोगी आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचन सुधरवतात आणि थकवाही कमी करतात. सांधे व अंगदुखीमध्ये पण हे आराम देतात. अतिशय पौष्टिक वडी आहे. हे पहा, मिश्रण असं घट्ट झालं आणि पॅनला ते सोडू लागलं की समजायचं आपला पाक व्यवस्थित झाला आहे. आपली वडी थापण्यासाठी तयार आहे. आता ह्याची अजून एक ट्रिक सांगते की ओळखायचं कसं. थंड पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण घालायचं आणि हे असं न विरघळता ह्याची अशी छान गोळी बनवता आली की समजायचं आपलं परफेक्ट असा पाक तयार झाला आहे आणि वडी थापण्यासाठी तयार आहे. मी ह्याची गोळी करून दाखवते. सहजपणे होते, अजिबात विरघळत नाही. आता ह्यामध्ये हळदी असल्यामुळे त्याचा रंग पिवळा असा आला आहे. हे पहा, गोळी अशी व्यवस्थित होत आहे. आता आपण वड्या थापायला घेऊयात. आता ज्या पॅनमध्ये किंवा ताटामध्ये जिथेही तुम्हाला वडी थापायची आहे तिथे खाली बेसला तूप लावून घ्यायचं. 1 चमचाभर तूप घालायचं, व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपलं हे मिश्रण आलेपाक वडीचं मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित पसरून घ्यायचं. हे पटकन थंड होतं त्यामुळे हात पटापट चालवायचे. हाताने थापलं तरीही चालेल. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पटापट हे पसरून घ्यायचं. मिश्रण फार गरम असतं, हाताला चटके बसतात, त्यामुळे थापताना इथे काळजी घ्या. फक्त आलेपाक वडी बनवण्यापेक्षा ही आले हळदीपाक वडी बनवून पहा आणि त्यात काळी मिरी पूड घालायला विसरू नका. पोषण व्यवस्थित मिळतं. मेहनत जर तेवढीच घेणार असाल आलेपाक वडी बनवण्यासाठी तर त्यामध्ये हळदी का नाही. फक्त लक्षात ठेवायचं की बाजारातून आणताना 200 ग्राम ताजं आलं आणायचं आणि 50 ग्रॅम ओली हळद आणायची. चला, मिश्रण आपलं व्यवस्थित थापून झालेलं आहे. आता मिश्रण गरम असतानाच आपल्याला इथे वड्या कट करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्या की ह्या कट करायला कठीण जातात, कट होत नाहीत. त्यामुळे मिश्रण जेव्हा गरम असेल त्याच वेळेस ह्यामध्ये काप करून घ्या. आता मी इथे अगदी छोट्या छोट्या वड्या बनवत आहेत, अगदी एका छोट्या गोळीप्रमाणे, म्हणजे दररोज खायलाही सोपं जातं. हे पहा, सगळ्या मिश्रणाला काप देऊन तयार आहे. आता हे असंच 15 ते 20 मिनिटं थंड करायला ठेवायचं. थंड झालं की सहजपणे ह्याच्या वड्या निघतात. तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख आणि छोट्या गोळीप्रमाणे इथे वड्या आपल्या तयार आहेत. सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आणि ह्या वड्या हवेबंद डब्यामध्ये ठेवायच्या. आता आपण ह्यामध्ये ओली हळद घातली आहे. तुम्ही जर फक्त आलेपाक वडी केली तर तुम्ही दररोजच्या चहामध्ये सुद्धा ही एक वडी टाकून चहाचा आस्वाद घेऊ शकता. हे पहा, सहजपणे ह्या वड्या तुटतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. अगदी खुटखुटीत व्यवस्थित अशा ह्या वड्या आपल्यात बनवून तयार आहेत. टिकतातही भरपूर दिवस. फक्त हवेबंद डब्यामध्ये ठेवायच्या. सुरेख झाल्या आहेत वड्या. आता वड्या फक्त चहामध्येच का, तर आपण ह्याला दुधातही घेऊ शकतो. लहान मुलं असतील तर उकळत्या दुधामध्ये ही एक छोटीशी वडी घालायची आणि त्यांना थंडीच्या ह्या दिवसांमध्ये प्यायला द्यायचं. आता दुधात वडी कशी घ्यायची हेही मी तुम्हाला दाखवते. पण आलेपाक हळदी वडी आपली इथे बनवून तयार आहे. आता कडक दूध घ्यायचं किंवा गरम दूध घ्यायचं, त्यामध्ये ही एक वडी घालायची, चमच्याने थोडी मिक्स करायची आणि मस्त आपल्याला
ह्याचा छान असा सोनेरी रंग येतो हळद घातल्यामुळे. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर आला आहे दुधाला हळदीमुळे. दररोज सकाळी एक वडी कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेतली तर हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि अंगदुखीपासून संरक्षण मिळते. तर मग अशी बनवा हिवाळ्यातील खास आलेपाक हळद वडी, आरोग्यदायी, घरगुती आणि चवदार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत गरम रहा, निरोगी रहा आणि चविष्ट खा. बाय.